मित्रांनो, आज माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आणि आज त्याला सरप्राईज द्यायला चाललेलो आहे आणि रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि मी संध्याकाळी फटाके वाजवून त्याला सरप्राईज देणार आहे आणि केक कापणार आहे. नमस्कार मित्रांनो, हा माझा भाऊ खूप डांबीस आहे. त्यांनी गपचूप मला झोपेतून उठवले आणि ना भावाचा बर्थडे करायसाठी आणलंय त्यांनी. तर आमचा सरप्राईज प्लॅन आहे. आम्ही आता फटाकडे वगैरे वाजवणार आहे, केक आणलाय त्याच्यासाठी. तर चला आपण त्याचा बर्थडे आहे ना तो सेलिब्रेट करूया. चला पटकन 12 वाजले. चला आपल्याला उन्हात नाही येतं. आता त्याला बोलवतो. एक नंबर रात्री 12 वाजता बर्थडेचं सेलिब्रेशन एक नंबर झाले. सगळ्यांनी बहिणींनी आणि माझ्या मित्रांनी बर्थडे केला. एक नंबर सेलिब्रेशन झाले. केकही कटिंग आता करणार आहे आपण, तुम्हाला ते पण दाखवणार आहे. एक नंबर रात्रीच्या 12 वाजता बर्थडे झालाय, त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय. आपण भेटूयात, हे आपण बर्थडे करूयात पहिल्यांदा. आतमध्ये भेटूयात आपण. मित्रांनो, राम राम, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, जय शिवराय. मित्रांनो, सकाळचे वाजलेत आता 10 वाजलेत आणि सकाळी लवकर उठून निघालो होतो. एक भाडं आपलं रेग्युलर पार्टीचं माहिती आहे तुम्हाला, रेग्युलर पार्टीचं भाडं मारतो. पार्टीचं भाडं होतं आपल्याला. पेंटिंगचं सामान घेऊन चाललोय बाणेरला आणि रात्री खूप उशीर झालता. तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल. आणि आता आम्ही निघालो बाणेरला, पण काय सकाळी जागा रात्री खूप उशीर झालता, झोपायला 1-1:30 वाजले होते. त्याच्यामुळे सकाळी काही लवकर जाग आली नाही. आता पार्टीवाला लवकर अर्जंट फोन आला, त्याच्यामुळे सकाळी सकाळी फक्त फ्रेश झालो आणि लगेच गाडीवरती निघालोय. गाडी तर लगेच भरली, मटेरियल काय थोडंफार आहे आणि निघालोय पटदिशेने. पण आता असा विषय असा झालाय की बाणेरच्या पुढे लागले ट्रॅफिक आणि मला जायचंय फक्त इथून जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटाच्या रस्त्यावर जायचं. पण ट्रॅफिक एवढं जाम लागले की 15-20 मिनिटं झाले ट्रॅफिक मध्ये अडकलोय. आणि मला पण जायचंय लवकर, मी आज घरी जायचंय लवकर. आज काय कामावरती काय एवढं हे नाही, पण आता हे कसं आपल्या अर्जंट मटेरियल असल्यामुळं मला जावं लागलं. ते हे पार्टीवाली दुसरी गाडी बोलवत नाही कोणाची आपल्याशिवाय, त्याच्यामुळे मला यावं लागलं. तुम्हाला एकदा ट्रॅफिक दाखवतोय बघा. एवढं जाम ट्रॅफिक झाले ना, आणि या पुला खालून फक्त 1 मिनिटाचा रस्ता आहे आपल्याला जाण्यासाठी. पण आता ते एक मिनिटाच्या रस्त्याचं सॉरी 1 मिनिटाच्या रस्त्यासाठी या ट्रॅफिक मधून जावं लागणार आहे. चला पोचू आपण लोकेशनला, तर जाऊयात पटदिशेने. तिथे सरांचा फोन आला होता, सर वाट बघत थांबली तिथं खाली. भेटूया, जाऊ लोकेशन. फायनली आपली गाडी खाली झाली मित्रांनो. आत्ताशी अर्धा 1 तास झालं ट्रॅफिक मध्ये थांबलो होतो. तुम्हाला मटेरियल दाखवतो काय होतं बघा. बघा, या पुट्टीच्या बॅगा होत्या एवढे आणि ते ड्रम होते. तर चला पहिल्यांदा इथं निघू, रिवर्स घेतोय गाडी. नमस्कार मंडळी, आता आपण चाललोय मस्त पैकी एन्जॉय पार्टी करण्यासाठी. आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी खूप 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 शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सगळ्यांचे पहिल्यांदा मनापासून धन्यवाद. आणि आता आपण चाललोय सगळ्यांना घेऊन पार्टीला. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलंच असेल काय जल्लोष केला रात्री, काल रात्री 12 वाजता. कालचा व्हिडिओ का नाही पडला, त्या कारणामुळेच नाही पडला. आता तर तुम्हाला हे कळेलच. आता हे बघा, हे व्हिडिओ. हॅपी बर्थडे ब्रो, लव्ह यू. हा माझा दोस्त, म्हणजे जिगरी दोस्त. हा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बघितला नाही, पण हा पहिल्यांदा आलाय. हा जिगरी दोस्त आहे माझा एकदम. आणि हे बघा, चला सगळेजण पार्टीसाठी चालले. सगळेजण वाट बघतायत, खूप वेळ झाले. चला 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 पटपट पटपट जाऊयात, उशीर झालाय. फायनली आपण आलोय आपल्या डेस्टिनेशनला, आपल्या हॉटेलमध्ये. आज आपल्याला पार्टी द्यायची सगळ्यांना. सगळेजण आज रात्री एवढं मोठं सेलिब्रेशन झाले आपल्यासाठी.
आणि हा माझ्या अंगातला शर्ट माझा मित्र बघा रवीने दिलाय. तर तो म्हटला मला सकाळी सकाळी घालायचा, पण सकाळी काही जमलं नाही. तुम्हाला तर माहिती आहे सकाळी मी कामाला गेलतो, मला काही जमलं नाही. तर आज मी कुठल्या हॉटेलला आलोय आणि काय आलोय ते तुम्हाला नक्की लगेच दाखवतो. हे बघा हॉटेल नक्षत्रम गार्डन. आम्ही पहिल्यापासून येतो या हॉटेलला, म्हणजे आमचं फॅमिली रेस्टॉरंट असल्यासारखं आहे. हे बघा हे काय बच्चा पार्टी बघा लगेच आहे का, लगेच आमची बच्चा पार्टी. स्वराज हळू बाळा हळू. बघा लगेच लगेच पाळण्यावर जाऊन बसणार लगेच. हे हॉटेलचे ओनर नमस्कार सर. आणि हॉटेलचा स्टाफ आहे सगळा ओळखीचा आहे. आणि आता टेबल लावतील सगळा. हे बघा स्वराज आमच्या शार्विलनी जो केक आणलाय तो एवढा भारी केक आणलाय ना एकदम. हे बघा हे बघा हो मला तर लय आवडलाय केक. आता केकचं आपल्याला सेलिब्रेशन करायचंय मस्त पैकी एकदम. हे बघा हे आमचे दाजी टॉर्च लावते ते. शार्विलनी पैसे साठवून त्याच्या पिकी पॅन मधून पैसे काढून आम्हाला गिफ्ट स्पेशल गिफ्ट आहे. हे थोड्या वेळाने तुम्हाला सरप्राईज गिफ्ट ओपन करून दाखवेल असतो. हे बघा हे गिफ्ट आहे मला दिलेलं आहे माझ्या भाच्यानी. त्याच्या लाईफ मधलं पहिलं गिफ्ट मला दिलेलं आहे, त्याच्यामुळे मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. सेव्हिंग करून त्यांना आणलेलं आहे. हा आणि ते पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी म्हणजे पैशाची सेव्हिंग करून त्याला कळालंय पैशाची किंमत काय आहे आणि त्याच्यातून सेव्हिंग करून त्यांनी जे ती गिफ्ट आणले ना मला त्याचा खूप अभिमान आहे. गिफ्ट 0 रुपयाचा असू द्या पण मला त्याचा एवढा अभिमान आहे ना. हे बघा माझा बादचा सगळ्यात जास्त जीव त्याचा माझ्यावरती आहे. हाय कर. म्हणून मी दरवेळेस तुम्हाला शार्विलला का दाखवतो का तर मी पहिल्यापासून माझा त्याच्यावरती सगळ्यात जास्त जीव बसलाय. तो जो बसलाय ना तो शिवांश, तो लहान. आणि ही तुम्हाला तर माहिती आहे ही आदिरा बघा लगेच बाय करते. फायनली माझ्या भाच्यानी जे गिफ्ट दिले आता त्या गिफ्ट आपण ओपन करण्याच्या अगोदर माझ्या भाच्यानी त्या गिफ्ट साठी काय काय बघितले किंवा काय काय स्ट्रगल केले त्या गोष्टीची आपण त्याच्याकडेच माहिती घेऊयात. आता तो बोलतोय नाही बोलतोय तर तुम्हीच बघा. आता काय बोलतोय काय सांगतो सर. मी माझ्या मामासाठी पैसे साठवून घेतलंय. अजून काय केलं तू कधीपासून करत होता हे सगळं. मी 1 महिन्यापासून करतो. 1 महिन्यापासून करत होता. आणि गिफ्ट काय आणलंय तू नंतर सांगशील का आता आम्ही ओपन करू आता ओपन नक्की. चला तर मित्रांनो आपण आता फायनली आपण गिफ्ट ओपन करूयात आणि माझ्या भाच्यानी मला काय गिफ्ट दिलंय ते तुम्हाला नक्कीच दाखवतो. चला आपण फोडून चेक करूयात पहिल्यांदा. अरे बापरे सन ग्लासेस. ओ अरे बापरे खूप छान. हे बघा हे बघा मित्रांनो हे बघा खूप छान मला खूप आवडलं. माझ्या भाच्यानी फर्स्ट टाइम मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. कसा दिसतोय मला खूप म्हणजे खूप मला छान म्हणजे माझं मन भरून आलं. कारण की माझा भाचा एवढा लहान असून सुद्धा त्याने एवढं मोठं गिफ्ट माझ्यासाठी दिलं. खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर आज मी माझ्या बाच्याला खरंच धन्यवाद आणि थँक्यू पण म्हणतो. कारण की त्याने एवढ्या लहान वयामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या. मम्मीला लपवून त्याच्या बाबांना सुद्धा या गोष्टी माहिती नव्हत्या त्या आज त्यांनी माझ्यासाठी दिल्या. मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि तुम्हाला मी हे शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत पण थँक्यू शार्विल थँक्यू. परत एकदा तुम्हाला घालून दाखवतो माझा गॉगल कसा दिसतो. एकदम छान. माझं खूप मन प्रसन्न झाले त्या गोष्टी सगळं दिसतं एकदम गॉगल. मी एकदम जगा नाही सारा.
चिकन खरडा थाळी, एक नंबर चिकन खरडा थाळी. आणि हे बघा हे आहे चिकन मसाला थाळी. आणि इकडं पण चिकन खरडा थाळी आहे. आणि हा हे बघा ही अंडा थाळी स्पेशली आहे. स्पेशली तिला फक्त चिकन बिकन काय आवडत नाही, चिकन पण नाही आवडत आणि मटन पण नाही आवडत, त्याच्यामुळे अंडा थाळी. आणि हे बघा हे दाजीनी पण चिकन मसाला आहे. हा चिकन त्यांची पण चिकन मसाला आहे. आणि सिद्धीने विघ्नेशला व्हेज थाळी. आता ती येईलच एवढ्यात. तर आता आपण पटदिशी चालू करू. खूप भूक लागली, उशीर झाली आणि आमची आदिरा बघा झोपली. चला आपण जेवण चालू करू, खूप उशीर झालाय, सगळ्यांना चारायचंय अजून. जेवण एकदम मस्त झालेलं आहे, पोट भरून एकदम गच्च जेवलेलं आहे. निलेशने आमच्या आज पार्टी केली आहे, एक नंबर. अजून अशी रोज पार्टी दिली तरी मी येईन. रोज पाहिजे तुम्हाला, रोज पार्टी पाहिजे, रोज पाहिजे. रोज रोज पार्टी पाहिजे आम्हाला, म्हणजे त्यांनाच नाही आमच्या सगळ्यांना पण रोज पार्टी पाहिजे. रोज बाहेरचं जेवायला पाहिजे, रोज एकदम. रोज म्हटलं तरी आम्ही रोज कुठल्या ना कुठल्या हॉटेलमध्ये रोज जात असतो आणि कंटिन्यू तुम्ही बघत असता. आता हे मॉकटेल आणलेले कुठले काय मागितलेलं हा मसाला पानचं मॉकटेल आहे. एकदा आपण ट्राय करूया. सगळ्यांनी करा ना. चीयर्स. काय तुम्ही डायरेक्ट तोंडात असं पान घातलं झालंय. लय भारी, एक नंबर आहे. कोणी सुचवलंय तुम्हाला? हा लय भारी होतो. अच्छा न्यू इयरचे म्हणजे हॉटेलवाल्यांनी चालू केलंय ना. आम्हाला काय सांगतात माहितीये का, दाजींनी मागवलं टेबलवरती आम्हाला. ते हॉटेलवाल्याकडनं कॉम्प्लिमेंटरी आपल्याला. ठीक आहे, असो काय अडचण नाही. खूप छान बर्थडे पार्टी माझी आज झालेली आहे. तर सगळ्यांचं पोट भरलंय. रात्रीचे आता 12 वाजायला काहीतरी 5-6 सेकंद आहेत, काय 5-6 मिनिटं आहेत काहीतरी. तर सगळ्यांचं खूप पोट भरून एकदम हे झालंय. हे पिला गे परत एकदा पिऊ, माय बायकून दिले. खूप छान पोट असं गच्च भरलंय. झोपायचंय आणि उद्या सकाळी लवकर 6 वाजता जायचंय मला. त्याच्यामुळे उद्या सकाळी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तर दिसेलच लवकर. तर चला मग आता मित्रांनो आपण भेटूयात नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन व्हिडिओसाठी आपण नवीन ब्लॉग मध्ये आपण भेटूयात. चला आता मित्रांनो बाय. आणि माझ्या बर्थडे विशेषसाठी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मी थँक्यू म्हणतो, कारण की तुम्ही आता माझे व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट कराल, म्हणून मी तुम्हाला अगोदरच थँक्यू म्हणतो. चला मग आता भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.